प्रभात. नमस्कार मंडळी. या कार्यक्रमात मी धनश्री दामले आपल्या सगळ्यांचं नेहमीप्रमाणे अगदी ताजतवानं स्वागत करते. मंडळी, माणसाचा हेतू जर एखाद्या गोष्टीमागचा चांगला असला ना तर असं म्हणतात की ती गोष्ट यशस्वी होतेच. म्हणजे हेतू नेहमी चांगला असावा, दुसऱ्यांना आनंद देणारा असावा. अगदी खेळाडूंच्या बाबतीत म्हणायचं झालं तर एखादा खेळाडू स्वार्थी भावनेने खेळत असेल तर मग त्याचा टिकाव त्या संघामध्ये फक्त काही काळासाठीच होऊ शकतो. या उलट जर निस्वार्थी भावनेने आपला संघ जिंकावा आणि आपण आपल्या देशाचं नेतृत्व करत आहोत ही जाणीव त्याला असेल आणि या हेतूने तो खेळत असेल तर ती व्यक्ती यशस्वी झालीच म्हणून समजावं. संगीत क्षेत्रातल्या व्यक्तीचं सुद्धा असंच काहीसं आहे. मग तो संगीतकार असो, गायक गायिका असोत किंवा एखादे तालवादक असोत, जर त्यांचा हेतू हा निव्वळ समाज मनाला मनोरंजन देण्याचा आणि त्याचबरोबर मंत्रमुग्ध करण्याचा असेल ना तर ती व्यक्ती यशस्वी होतेच, पण त्याचबरोबर आपण सगळे सुद्धा त्यांच्या कार्याने प्रसन्न होतो. संगीत क्षेत्रातल्या अशाच एका उत्तुंग व्यक्तिमत्वाला आज आपण भेटायचं आहे आणि म्हणूनच असेच प्रसिद्ध संगीतकार, तालवादक, संगीत संयोजक आणि रंगमंच कलावंत अशी बहुरंगी ओळख असलेले विजय शिवलकर आज आपल्याबरोबर उपस्थित आहेत. नमस्कार सर. नमस्कार मंडळी. या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. मला वाटतं आज वातावरण अगदी एखाद्या म्युझिक कॅफे सारखं आहे. फार सुंदर. तर या वाद्यांची ओळख करून घ्यायची आहे आणि तुम्ही आज इथे एक संगीतकार आणि संगीत संयोजक म्हणून आहात, तर तुमच्या कार्याची झलक आम्ही कार्यक्रमातून पाहणार आहोतच. पण सगळ्यात आधी या सगळ्याची सुरुवात कधी झाली? मी जवळजवळ 6वीला असताना तबला वाजवत होतो, इयत्ता 6वी पासून. आणि 1989 मी मुंबईला आलो. म्हणजे येण्याचं कारण म्हणजे मी खूप नशीबवान समजतो स्वतःला. आधी कुठे होतात तुम्ही? मी रत्नागिरीला, माझ्या गावी. बरं. जन्मगाव माझं रत्नागिरी. बरं. पण तबला वाजवायला लागलात म्हणजे त्याचं काही शिक्षण घेत होतात, काही क्लासेस? माझे वडील पांडुरंग शिवलकर हे गायक होते आणि मूर्तिकारही स्वतः, आणि ते भजनी कलाकार. त्यांच्याबरोबर वाजवता वाजवता मला म्हणजे आवड निर्माण प्रथम मग माधुराव जोशी म्हणून त्यांच्याकडे मी शिकायला गेलो. त्याच्यानंतर हिरेमठ साहेब, बाळासाहेब हिरेमठ, नंतर विकास पुरंदरे, आकाशवाणी रत्नागिरी आकाशवाणीवरती तबला होते, तबला प्लेअर म्हणून तिथे. त्याच्यानंतर मग मारुतराव कीर जे RD बर्मन आणि SD बर्मनचे संयोजक, ताल संयोजक, म्हणजे अशा ज्येष्ठ व्यक्तींबरोबर आणि श्रेष्ठ व्यक्तींबरोबर. मुंबईला आल्यानंतर मग ड्रमिंगचं रजनीकांत पाटील यांच्याकडे ड्रमिंग आणि स्टाफ नोटेशन वगैरे सगळं शिकलो मी. आणि गावी असताना हे मारुतीराव किरे येतच असायचे त्यांच्या सुटीप्रमाणे. त्यावेळी त्यांच्याकडे पण चालू केलं. आणि नंतर मुंबईला आल्यानंतर मग यशवंत देव साहेब आणि स्नेहल बाटकर यांच्याबरोबर साथ संगत करायचो. आणि अशी कारकीर्द मग सुरू झाली. नंतर मग ऑर्केस्ट्रामध्ये अनिल करंजावकर मला भेटले, खूप चांगले तालवादक आहेत. त्यांनी मला झपाटाचे सजेशन दिलं की झपाटा ऑर्केस्ट्रा आहे, तू वाजवशील का तिथे जाऊन. मग मी तिथे ऑडिशन दिली. अशी ही सुरुवात झाली. 7 कलर्स ऑर्केस्ट्रा, श्याम ठाकूर यांचा वगैरे. पण असं काही स्वप्न आधी बघितलेलं का? म्हणजे बऱ्याच वेळेला कसं असतं की आपण लहान असतो तेव्हा एखादी हौस म्हणा किंवा एखादा छंद म्हणून आपण हे वाद्य वाजवायला घेतो, पण याचंच पुढे आपलं करिअर होईल असं काही? माझा भाऊ, मोठा भाऊ किशोर शिवलकर ऑर्केस्ट्रामध्ये गिटार वाजवायचा छान. म्हणजे अजूनही तो मूर्तिकला आमची वडिलांची परंपरा तो चालवतोय तिथे. आणि त्याच्यामुळे मला ऑर्केस्ट्राचा छंद चालू झाला. वडिलांना आवडत नव्हतं ऑर्केस्ट्रा वाजवलं, त्यांना म्हणजे क्लासिकलच वाजवायचं असं त्यांचं हे होतं. एक अट्टहास असतो म्हणा, किंवा आपण त्या संगीतात जास्त काही करू शकतो. पण या फिल्मी लाईन मध्ये सर्व प्रकारचं वाजवावं लागतं वाद्य. बरोबर. त्याच्यामुळे ती पण आवड होती मला मुळात. एक्सपेरिमेंट झाल्याच पाहिजेत. आणि अनेक प्रकारची वाद्य मग मला हाताळायला मिळाली. शिकावं असं म्हणजे इच्छा होतीच माझी पहिल्यापासून. आणि सगळी वाद्य मी हाताळली. क्या बात है, क्या बात है. वेस्टर्न वाद्य, इंडियन वाद्य, आफ्रिकन, अमेरिकन, अरेबिक, ही सगळी वाद्य. तिथपर्यंत यायचं आहेच मला. म्हणजे फक्त तबल्याने सुरुवात झाली, पण तबलाच
आतापर्यंत राहिला असं नाही, त्यामध्ये नाही. त्या कुटुंबामध्ये तुमच्या हो. तालवाद्यांच्या अनेक तालवाद्य हो. आली, पण सगळ्यात आधी सुरुवात जी असते ती तबल्याने हो. झालेली होती. नक्कीच, नक्कीच. त्यामुळे एखादी झलक आम्हाला ऐकवलीत हो हो फार छान होईल नाही का? मी आपलं आराध्य दैवत म्हणजे संगीताचं तालवाद्य गणपती, हो त्या पर्णापासून सुरुवात करतो. नक्कीच. धागतिटे तागतिटे कतिटे तागडे दाग श्री शंकर सुत उमानंदना सिद्ध प्रदायक श्री गजानना कत्तिटे क्रतातिटे कतिटे तागडे ताग तिटे कत गदिगन लंबोदर विघ्नेश्वर गणेश गणपती जगत रक्षका आदितोम प्रणाम धा प्रणाम धा प्रणाम. क्या बात है, धन्यवाद. क्या बात है. अत्यंत तालामध्ये आणि सुरुवातीला सुरांमध्ये सुद्धा या कार्यक्रमाची सुरुवात होणं हे खरं तर आमचं भाग्य आहे. पण जसे ताल तसे सूर सुद्धा, आणि हे सगळं एकत्र आल्यानंतर जे काही बनतं ना ते आहे हो. संगीत. पण मला नेहमी हा प्रश्न पडतो की जसं गायक किंवा गायिका आपला आवाज चांगला राहावा आणि आपले सूर व्यवस्थित यावेत यासाठी काही ना काहीतरी गळ्याचे व्यायाम म्हणा किंवा काही ना काहीतरी करत असतात. हो. वादकांच्या बाबतीत सुद्धा असं काही असतं का? कारण ही तर फक्त एक झलक होती, हो. असं किती तासन तास आपल्याला अशी वाद्य वाजवायची असतात. हो. अशा वेळेला तो एक मनाचा खंबीरपणा पण महत्वाचा हो, आहे, नक्कीच, आणि नक्कीच. त्याचबरोबर आपणही फिट असणं खूप महत्वाचं आहे. त्याबद्दल काय सांगाल? ऍक्च्युली तालवाद्याचा खूप रियाज करावा लागतो, हो कारण रोज तो बॅलन्स राहावा. हो आणि हेच नाही की नुसतं वाजवणं नाही, की साऊंडचं टेक्निक बरोबर. आणि ते साऊंड बरोबर कसं काय बॅलन्स करावं, आपले हात आणि आपली बोटं यांचा, आणि पुन्हा दाया आणि बाया हो यांचा पण बॅलन्स लागतो. बरोबर. आणि गाण्याबरोबर साथ करताना ती काय तालीम असावी लागते, ती पण खूप दक्षता घ्यावी लागते. वा, म्हणजे एकदमच टेक्निकल शिक्षण म्हणजे त्याचं. गाणाऱ्याच्या वरचढ आपण जाऊ नये, नाही बरोबर. ती साथ करणं हे खूप ती हे असते क्या कला. बात है, क्या बात है. म्हणजे मी जशी सुरुवात केली की हेतू हो, हो. काय असावा, आणि खरोखर आपलं कधी कधी काम असं जिथे- असतं की वाजवणारा गायकाच्या वरचढ असतो, हो मग गायकाला आपली कला सादर करता येत नाही. बरोबर. ते म्हणून हे गाणी का फेमस झालेली आहेत, ही चित्रपट संगीताची गाणी, कारण जो ताल पाहिजे तोच गाण्याला पाहिजे असतो. बरोबर. सरळ साधा ताल. बरोबर. म्हणजे आर डी बर्मन आणि एच डी बर्मन यांच्याकडे मारुतराव किराणी जो ताल सादर केला आपला, की गाण्याबरोबरच तो ताल साधा ठेका आहे फक्त. बरोबर. फिर भी मेरा मन बासा क्या बात. मेरे
एकच ताल आहे, बरोबर. पण गाण्याला एवढी मजा येते गाताना. खरंय खरंय. किशोरदा, लताजी, हो. मग एवढे त्यांचं नाव काढायचे ते आणि खरंय. कार्यक्रमाला पण घेऊन जायचे त्यांना, खरंय. मारुतीराव किराणा, वा, त्याच्यासाठी. खरंय खरंय. म्हणजे आपण म्हणजे हे तालाचं हे हो मेन हे आहे, महत्व महत्त्व आहे. आहे आणि मला तालाचं. वाटतं आजकालच्या सगळ्या हां. तालवादकांनी सुद्धा नवीन आजची पिढीने गाणी हे शिकलं फेमस का नाही पाहिजे. होत? बरोबर. कारण कॉम्प्युटराईजने सगळं कसं तरी टाकून दिलेलं असतं, रेडीमेड ताल सगळे, त्याच्यामध्ये काय गोडवाच नाहीये ना. पण जुन्या म्हणजे आता तुम्ही उल्लेख पंचमदांचा केलात किंवा एस डी बर्मन साहेबांचा केलात, या जुन्या संगीतकारांमध्ये सुद्धा ती एक खासियत होती हो. की आपलं काम काय आहे आणि मग आपल्या कामाबरोबरच इतरांचं काम सुद्धा कसं करेक्ट. यशस्वी होणार आहे, तर ते सुद्धा पाहायचं होतं. हो. जुन्या काही संगीतकारांबरोबर तुम्ही स्वतः काम केलेलं आहे किंवा गायकांबरोबर, हो, हो. तर मला उल्लेख इथे लता दीदींचा करावाच लागेल. हो, म्हणजे नक्की, जुनी पिढी काय नवी पिढी काय सगळ्यांनाच हो. त्यांचा आवाज भावतोय, मनाला प्रसन्न करतोय. अशा वेळेला लता दीदींबरोबर तुम्ही साथ संगत केलीत, हो. म्हणजे हे सांगताना पण अंगावर शहारे येत आहेत. खरोखर नक्की, अशा नक्की. व्यक्तिमत्वाबरोबर साथ संगत करणं सोपं नाहीये, नाही, पण जर प्रयत्न केला तर कठीणही नाहीये. म्हणजे ज्या दिवशी मला त्यांच्या गाण्यामध्ये वाजवायचं होतं, त्या दिवशी मी घरून म्हणजे देवाला नमस्कार करून अगदी म्हणजे खास म्हणजे गान सम्राज्ञी सरस्वतीच्या बरोबर मला वाजवायचं आहे हे मी प्रार्थना करून गेलो अक्षरशः, आणि माझ्याकडून व्यवस्थित सादर होऊ दे म्हणून असं. पण काय होता तो अनुभव, कसा होता, म्हणजे कसं वाटलं, त्यांनी छानच. कसं कौतुक केलं? म्हणजे आता मध्यंतरीच्या काळामध्ये रेकॉर्डिंग झालेलं आहे ते, आणि ते माझा मित्र मयुरेश पै म्हणून त्यांनी ते घडून आणलं होतं, आणि त्याच्यामध्ये वाजवलंय मी. आणि लता दीदी डबिंग करून जाणार होत्या, बरं. पण ते वाजवणं पण ते ऐकणार आपलं हो वाजवलेलं हो. वाद्य. ही भीती पण असते ना, पण एक अभिमान पण स्वतःचा हो, वाटतो हो. की आज आपण या स्तरावर जातोय, म्हणजे खरोखर आपण काहीतरी म्हणजे चांगलं करतो. त्यावेळी ज्यांनी ती गाणी फेमस झालेली आहेत त्यांची, त्यावेळी खास करून विचारायच्या लता दीदी की अरे हा तबला कोणी वाजवलाय, वा, क्या बात आहे, हा क्या बात हा हे पर्कशन कोणी वाजवलंय वगैरे. आणि तेव्हा मग ते म्युझिक आणि डायरेक्टर मग त्याचं सांगायचे. विजय शिवलकर असं नाव आल्यानंतर खरोखर आलं. तुम्हाला अभिमान वाटत असेल. त्यावेळी म्हणजे आमचे गुरुजींनी वाजवलेलं ते खास ते ऐकायचे ना, वा, की वा. मारुतीरावनी वाजवलंय, हा वही रे का असं ते बोलायचे. बरोबर बरोबर. पण या सगळ्यामधनं म्हणजे जेव्हा तुम्ही तबला वाजवायला लागलात, मग त्याचा रियाज करायला लागलात, आणि जेव्हा एक पहिली संधी असते ना, किंवा आपल्याला पहिलं व्यासपीठ मिळतं जिकडनं आपण आपली ही कला इतरांसमोर मांडू शकतो, हो. सादर करू शकतो, असं कधी घडलं? ही पहिली संधी कधी आली तुमच्या आयुष्यामध्ये? पहिली संधी यशवंत देवांमुळेच, हा, आणि हे दूरदर्शनमध्येच. वा, क्या हा. बात आहे. पण त्यांनी तेव्हा मग म्हणजे स्नेहल भाटकरांनी यशवंत देव साहेबांची ओळख करून दिलेली माझी, आणि त्यावेळी त्याने सांगितलं की हा मुलगा कधी लागला तर याला घेऊन जा तुझ्या बरोबर. वा, आणि मग ते मला बोलवायचे वा, यशवंत देव साहेब. क्या बात. आणि कुठे शाळेमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी मुलांना वगैरे जायचं असेल आणि तबला वाजवायचा असेल, तेव्हा मला मग साथ संगतीला ते बोलवायचे वा, त्यावेळी. वा. आणि शब्दांच्या पलीकडे हा कार्यक्रम होता हा. इथे दूरदर्शनला, त्याच्यामध्ये पहिली संधी त्यांनी दिली मला. क्या बात आहे, क्या बात आहे. मला त्याच्याबद्दल काही प्रश्न विचारायचेच आहेत, कारण दूरदर्शनची तुमचं नातं हो, हे हो. फार जुनं आहे जुनं म्हणायचं आहे. तर. पण एका विश्रांतीनंतर आपण ही चर्चा आणि आपण ही मैफिल अशी नक्की, चालू नक्की. ठेवणार आहोत. एक छोटीशी विश्रांती घेऊन आम्ही लगेच परत येणार आहोत. पाहत रहा नमस्कार मंडळी. विश्रांतीनंतर नमस्कार मंडळी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. संगीताची जादू किंवा संगीताची किमया काय आहे, तर अगदी काही डॉक्टरांनी सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे की जिथे संगीत असतं, जिथे अगदी आपल्याला छान वाटतं, मन प्रसन्न होतं ना, तिथले बॅक्टेरिया हे आपोआपच या संगीताच्या लहरींमुळे मरतात, आणि त्यामुळे तिकडचं वातावरण हे शुद्ध होतं. म्हणजे बघा, संगीताची जादू विज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा कशी सिद्ध झालेली आहे ते. खरोखर संगीत हे मनातल्या भावना व्यक्त करणारं एक उत्तम माध्यम आहे.
मग ते एखादी आनंदी भावना असो किंवा एखादी दुःखी भावना, दुःखी आठवण असो. बऱ्याच वेळेला आपण जेव्हा खूप आनंदी होतो, आपल्याला छान वाटतं, तेव्हा आपण एखादं छानसं गाणं गुणगुणतो की नाही. अगदी तसंच आपलं मन दुःखी असेल, आपल्याला काहीतरी जुनी आठवण येत असेल, त्यामुळे आपलं मन कुठेतरी असं खचत असेल ना, तेव्हा सुद्धा आपल्याला असंच एखादं दर्द, एहसास यांनी भरलेलं गाणं आठवतं. आणि जेव्हा या गाण्यांमध्ये दर्द, एहसास अशा भावना व्यक्त करायच्या असायच्या ना, तेव्हा हमखास मुकेशजींचं नाव सगळ्यात आधी घेतलं जायचं. कारण मुकेशजींचा आवाज म्हणजे अतिशय सुंदर आणि खरोखर मनातल्या या ज्या न व्यक्त करू शकणाऱ्या भावना आहेत ना, त्या व्यक्त करणारा असा त्यांचा आवाज होता. खरोखर म्हणजे गायकाची ओळख काय असते ना, की मुकेशजींचा आवाज म्हटल्यानंतर आपल्याला फक्त त्या भावना ज्यातनं दर्द किंवा खरोखर अश्रू येतील डोळ्यातनं, असा त्यांचा तो आवाज होता. तुमच्या बाबतीत प्रसन्न व्यक्तिमत्व होतं. प्रसन्न व्यक्तिमत्व. खरोखर अशा काही गायकांबरोबर तुमची ओळख झाली का, जुन्या गायकांबरोबर, की ज्यांच्याकडनं बरंच काही शिकता आलं तुम्हाला? जुने गायक म्हणजे मन्नाडींबरोबर मी वाजवलंय. वा. नंतर त्याच्यानंतरचे सुरेश वाडकर जे आहेत आणि सोनू निगम यांच्याबरोबर मी जवळजवळ 15 वर्ष ती कारकीर्द अजून चालूच आहे. पण म्हणजे मन्नाडेंचा उल्लेख केलात, खरोखर म्हणजे अशा बऱ्याच व्यक्तिमत्वांकडनं तुम्हाला बरंच काही शिकता आलं. आणि प्रसिद्ध सोनू निगम यांच्या बरोबर तर तुम्ही गेली 15 वर्ष साथ संगत करत आहात. तर तो अनुभव कसा आहे? आणि साधारण म्हणजे मग ती बॉलिवूड स्टाईलची गाणी असतात. सोनू निगम म्हणजे एकदम बोलायचं म्हणजे परफेक्ट सिंगर माणूस, एकदम परफेक्शन त्यांना लागतं. म्हणजे साधं म्हणजे सूर, तबल्याचा सूर जरी इथे तिथे थोडासा असेल तरी ते सांगणार स्टेजवरती. फक्त स्टेजवरती असं करणार बघ लगेच. म्हणजे आपण समजून जायचं की सूर म्हणजे गडबड आहे काहीतरी. बरोबर. म्हणजे एवढं परफेक्शन त्यांना, आणि टायमिंग वगैरे सगळ्या बाबतीत परफेक्शन. पण अशा वेळेला तुम्ही काय करता? म्हणजे पटकन एखादी छानशी महफिल चालू आहे, गायकांनी तुम्हाला खुणावलेलं आहे की हे चुकीचं आहे, अशा वेळेला म्हणजे सोनूजींच्याच बाबतीत जर असं कधी काही घडलं नाही, लगेच ट्युनिंग करतो तिथे स्टेजवरतीच. बरोबर. मग तेवढा ते चान्स देतात. म्हणजे होऊ शकतं, हे नॅचरल आहे, ते म्हणजे नैसर्गिक आहे. कारण हे वाद्य असे आहेत की वातावरणाच्या याच्याप्रमाणे ते चेंज होत असतात. बरोबर बरोबर. त्याचे साऊंड. बरोबर. आता तुम्ही ज्या वाद्याच्या समोर बसलेले आहात ना, त्याची मला जराशी ओळख करून द्याल का? आता हे बॉलिवूड रिदम कसे आले. आता सुरुवातीला काय होतं की नुसता तबला वाजायचा, म्हणजे धिंगा झिक्का चिक्क धिंना धिंग चित्ता चिक्क धिंना, आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ढोलक बरोबर वाजायचा, झिंग चिक्का चिक्क धिंगा धिंग चिक्का चिक्क झिंग, आणि घुंगरू वाजायचे वगैरे. पण मारुतीराव कीर यांनी बॉलिवूडमध्ये जो पॉलिरिदम आणला. पॉलिरिदम म्हणजे एक तबला चालू आहे, त्याच्याबरोबर ढोलक पण चालू आहे, त्याच्याबरोबर मादल पण चालू आहेत, आणि त्याच्याबरोबर तुंबा चालू आहे, कोंगो चालू आहे. हे सगळे वेगवेगळे रिदम एकत्र येऊन जो रिदम बनतो त्याला पॉलिरिदम बोलतात. उदाहरणार्थ आता हा जो मी रिदम आता सादर करत आहे तो ओ माझी रे गाणं ऐकलंय ना. ओ माझी रे नदिया किनारा, त्याच्यामध्ये समुद्राचा प्रवाह जी नाव चालू आहे त्याच्यामधून, आणि तो रिदम कसा बनेल तो त्यांनी इमॅजिनेशन केलं. की नेहमी ते सांगायचे की कल्पनाशक्ती पाहिजे तुमची. बरोबर आहे. म्हणजे गाणं जेव्हा पंचमदा गाणं बनवतायत तिथेच त्यांच्या डोक्यामध्ये तो रिदम चालू असायचा. ह्या गाण्याला रिदम कसा होईल आणि ते गाणं कसं बनेल पुढे. बरोबर. तर त्यांच्या डोक्यामध्ये ते मादल, हा ढाला तबला, नंतर बॉटलचा उपयोग केला. बॉटल त्याच्यामध्ये, कारण पाण्यातनं नाव चालली आहे तर तो रिदम वाटला पाहिजे असा. ओ माझी रे नदिया किनारा, क्या बात
बात है, तर क्या बात है. असे रिदम बनलेले हो आहेत. हो 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 खरोखर. पंचमदांचा उल्लेख केलात म्हणजे पंचमदा तर या क्षेत्रामध्ये त्यांनी इतके एक्सपेरिमेंट्स हो. केलेले आहेत ना. खूप. हा जसं तुम्ही आता एक पाण्याने भरलेली बाटली म्हणा किंवा हा. एखादा फॅन, हा. त्या फॅनचा सुद्धा आवाज काढून काहीतरी वाऱ्याची झलक त्यांनी हो, हो. वाद्यातनं दाखवलेली. आता नुसते हा. हे मादल हे इन्स्ट्रुमेंट हा. हे नेपाळी इन्स्ट्रुमेंट आहे. हो एक कांचादा जे होते त्यांच्याकडे त्यांचा कसा म्हणजे त्यांच्याकडून उपयोग करून घेतला हे मादल. आता कित्येक गाण्यामध्ये ह्याच्याबरोबर मादल बरोबर अनेक इन्स्ट्रुमेंट वाजलेले आहेत. बरं. पण मादल हा इथं त्या मादलच्या इन्स्ट्रुमेंटला एवढं त्यांनी ते प्राधान्य दिलंय. आता हेच गाणं बघा महबूबापासून चालू होतं. हो. क्या बात है. क्या बात है. महबूबा 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 गुलशन में गुल खिलते हैं जब सहरा में मिलते हैं. गुलशन में गुल खिलते हैं जब सहरा में मिलते हैं. मैं हर महबूबा 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 अशी अनेक क्या गाणी. बात. दिल ना खेल है दिलदार का भूले से नाम ना लो प्यार का. प्यार भी झूठा यार भी झूठा. देखो मुझको दिल वालों खाया है धोखा मैंने यार का. समुंदर में नहा के और भी नमकीन हो गई हो. क्या बात अनेक गाणी अशी आहेत की हो, हो, हो. या इन्स्ट्रुमेंटवर फक्त फेमस झालेली गाणी आहेत ते. खरोखर खरोखर म्हणजे एकच ठेका होता. हा, पण एकच ठेका. सुरांमध्ये हो. जो काही बदल होत होता ना अप्रतिम. कंपोजिशन वेगळी पण ठेका एकच. एकच एवढं ठेका. फेमस झालेली गाणी हो, आहेत ती. क्या बात है, क्या अरे बात है. होगा तुमसे प्यारा हमसे आहा. हे कांची है. आणि म्हणूनच मला वाटतं ना की ही गाणी सगळ्याच जनमनाला का हो. आवडतात. जेवढी तर याच- फोक इन्स्ट्रुमेंट आहेत ना हो. ती जिथे जिथे वापरली आहेत हं. ती गाणी म्हणजे अजरामर झालीत एकदम. खरोखर खरोखर खरोखर. पण तुम्ही गाता सुद्धा छान हो. म्हणजे सुरुवातीला जी ओळख करून दिली त्यामध्ये गायक असं जरी मी म्हणाले असते तरी चाललं नाही, असतं. नाही. फार कुठे कुठे सुंदर. मला म्हणजे खास पंचमदाच्या आवाजासाठी मला बोलवतात हो. जेव्हा वा. प्रोग्राम असतात त्यावेळी. तेच मला विचारायचं होतं की रंगमंच कलावंत अशी मी ओळख करून दिली. हा. पण रंगमंचावर तुम्ही काय काय आतापर्यंत केलेलं आहे. मग खूप गायला लागतं, नकलाही कराव्या लागतात मला. कारण ज्या ज्या गाण्यामध्ये कोणी ऍक्टरनी काय बोललेले आहेत ते हो. सिंगर लोक गात नाहीत. बरोबर. त्यामुळे मग माझ्यावरती ती पाळी येते हो. की करशील का रे हा. वगैरे. आता एखादी झलक आम्हाला दाखवली तर आवडेल. पण त्यात मग जुने गायक सुद्धा आणि नवीन गायक सुद्धा. हा हे गाणं आहे ना आपलं खुशबू हो. चित्रपटातील आशाबाईंचं गाणं हा. पिया बावरी. वा. त्याच्यामध्ये अशोक कुमारजींनी दादा मुनी साहेब. माझ्या गुरुजींनीच करून घेतले होते ते त्यांच्याकडनं बोल वगैरे सगळं. हा. ते ते धा धिक्क धा धा धिक्क धा धा तिक्क धा धा धिक्क धा धीरकत नंदन बनचुम चनन तचुम तचुम तक धा धिक्क धा लिए रंग सब सका संग मन में उमंग गति सुमंग धा खेलत भुज में लत लपट झपट राधा ललिता चंदा बलिदियो भोर रंग घोर सर बोर बनवारी मैं हारी जा रे मैं हारी जा रे मैं हारी जा रे. क्या बात है. वा वा. खरोखर सुंदर. म्हणजे तो आवाज सुद्धा आणि चेहऱ्यावरचा हावभाव सुद्धा अत्यंत उत्तम उत्तम. ते म्हणजे मला जबरदस्ती करायला सांगतात सगळे हा. कलाकार. हो नंतर संजीव कुमारचा आवाज. हो हो. नंतर सुनो, ये जो फूलों की माला है दरअसल ये माला ही नहीं है, उर्दू में कहावत लिखी है. ये हाथ मुझे दे दे
क्या बात है, क्या बात है. पण मला वाटतं म्हणूनच ती संगीत नंतर महफिल जिथे मैमुद्दीनचं पण मी गाणं सादर करतो. हो मुत्तुकोडी कवाडी हरा, मुत्तुकोडी कवाडी हरा, अयो रे प्यार में जो ना था वो भी मुझे करना पड़ा. क्या बात है. तर तालवाद्यात जो ना था वो भी आपको करना पडा आणि त्यामुळे तुमची एक वेगळी ओळख आहे. फक्त तालवादक नाही तर एवढं सगळं म्हणजे एक बहुढंगी व्यक्तिमत्व असेल ना तर मग ती संगीत महफिल अजून उठून दिसते. आणि खरं ते तुमच्या बाबतीत होते. अशी चर्चा ह्या गप्पा गाणं गाऊन चालत नाही, कारण त्याच्याबरोबर परफॉर्मन्स प्रेझेंटेशन पाहिजे काहीतरी, तरच लोक, नाही तर लोक नुसते घरी पण गाणं ऐकू शकतात खरंय डेकवरती लावून. नक्कीच मला याच प्रश्नावर यायचंय. पण एका विश्रांतीनंतर एक छोटीशी विश्रांती घेऊन आम्ही लगेच परत येणार आहोत. पाहत रहा नमस्कार मंडळी. विश्रांतीनंतर नमस्कार मंडळी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. संगीत क्षेत्रातल्या अनेक दिग्गज व्यक्तींचा उल्लेख आता आपल्याला या कार्यक्रमातून ऐकायला मिळतोय. छान संगीत, सुमधुर संगीत इथे चालू आहेच, पण त्याचबरोबर इथे मला मुद्दामून SD बर्मन साहेबांची एक छानशी आठवण सांगावीशी वाटेल. SD बर्मन साहेबांच्या घरी काम करणारी जी व्यक्ती होती ना, एकदा असंच काम करता करता नौशाद साहेबांची गाणी गुणगुणत होती. SD बर्मन साहेबांना हे जरासं आश्चर्यचकित करणारच होतं. अरे, मी इतकी सुंदर गाणी बनवतोय तरी माझ्या घरात काम करणारी व्यक्ती मात्र गाते कोणती गाणी? नौशादजींनी बनवलेली. पण यावर त्यांनी स्वतःच विचार केला, अंतर्मुख झाले आणि मग त्यांना एक गोष्ट कळली, ती म्हणजे संगीत हे असं असावं, गाणं हे असं असावं की त्यांनी प्रत्येकाने ते गाणं गुणगुणावं. अगदी त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर गीत ऐसा होना चाहिए जो सिर्फ क्लास को नहीं मास को पसंद आ सके. आणि खरोखर असंच आहे विजयजी, कारण तुम्ही जसं सांगितलं ना की ते गाणं गुणगुणलं पाहिजे. म्हणजे आता जी झलक सगळी बघितली तो एकच ठेका जर धरला तर मग ते छान वाटतं, किंवा गाताना सुद्धा ते कोणीही गुणगुणू शकतं आणि तेच या गाण्याचं यश आहे. पण जशी ही वेगवेगळी वाद्य पंचमदांनी सुद्धा भारतीय संगीतामध्ये आणली, तशीच भारतीय तालवाद्यांव्यतिरिक्त तुम्ही अजून कोणकोणती तालवाद्य वाजवता? हे आफ्रिकन कोंगा याला बोलतात, ते झेंबे, नंतर अरेबिक डरबुका, नंतर ड्रम्स, बोंगो वगैरे असे अनेक वाद्य मी हाताळलेले आहेत. आणि खास करून मी त्याच्यावरती अभ्यास करून मी शिकलो आहे. मग एखादी झलक आम्हाला? मी कोंगाचं सादर करतो. हे कोंगा वाद्य आहे, ते आफ्रिकेमध्ये जेव्हा पंचमदा आणि मारुतीराव कीर गेले होते तेव्हा त्यांनी असं वाजवून दाखवलं त्यांना, त्यांचंच वाद्य. आणखी ते म्हणजे चकित झाले की असं पण वाजू शकतं की, म्हणजे तबल्याचा हात त्यांचा, आणि पण कोंगावरती त्यांनी असं वाजवून दाखवलं. त्यांनी तो कोंगा प्रेझेंट करून टाकला. त्यापासून ते घेऊन आले इथे आणि मग प्रत्येक गाण्यामध्ये कोंगा, मादल वगैरे हे सगळं त्यांनी ते कॉम्बिनेशन केलं गाण्यांचं. मी अनेक गाणी फेमस झालेत एकदम.
लेकर हम दीवाना दिल चलते हैं, मंजिल मंजिल लेकर हम दीवाना दिल चलते हैं, मंजिल मंजिल। क्या बात आहे. ही खासियत आहे. म्हणजे तुम्ही हे वाद्य वाजवत असताना असं थोडंसं ना 70-80च्या दशकात पुन्हा गेल्यासारखं वाटतं. म्हणजे जुन्या संगीतकारांची ती खासियत होती. म्हणजे नक्कीच, फक्त नक्कीच. पंचमदा एस.डी. बर्मन साहेब नाही म्हणजे romantic गाणी ओपिन एवढी- सुद्धा असा ताल एक वेगळा त्यांचा हो. एक टांगा ठेका त्यांचाही हो. तो प्रसिद्ध होता. तर अशा जुन्या संगीतकारांबरोबर म्हणजे त्याचबरोबर नवीन संगीतकारांबरोबर सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे. हो. म्हणजे स्नेहल भाटकरांबरोबर काम केलं तसं अजय हो. अतुल बरोबर सुद्धा केलेलं आहे. तर या सगळ्यांबरोबर काम करताना तुम्हाला काय वेगळा अनुभव आलाय? म्हणजे जुन्या पिढीबरोबर काम करताना, नवीन पिढीबरोबर काम करताना. जुन्या पिढीमध्ये म्हणजे आता म्हणजे समजतच नाही कोण काय वाजवून जाते आपल्या बरोबर हां. दुसरं वाद्य. हां. कारण ट्रॅक सिस्टम जी झालेली आहे कॉम्प्युटराइज ते. आणि पूर्वी कसं होतं सगळे संगीतकाराबरोबर वादक सगळे एकत्रित येऊन हो. सगळे बसायचे असे स्टुडिओमध्ये हो. आणि आपलं आपलं वादन म्हणजे टेन्शन असायचं त्यांना की असं म्हणजे शंकर जयकिशनजींनी म्हणा किंवा लक्ष्मीकांत हो. प्यारेलालजींनी जो 100-150 तालवादकांचा जो सगळे- समूह सगळे. निर्माण केला ना. हो हो. मग ते एकत्र वाजून त्यांचा जो आत्मा त्याच्यामध्ये हो. ओतायचे ते हो. सगळे, हो. म्हणून ती गाणी हिट व्हायची. बरोबर बरोबर. कारण एकत्रित बसून आणि सूर हो. तो मिळायचा. हो. कारण आता म्हणजे ट्युनर घेऊन ट्युनिंग करतात हो. तशी पद्धत नव्हती. व्हायब्रोफोनवरती एक सूर दिला जायचा, हो. तंग, मग ते त्याच्यावरती हो. गायकाने पण त्याच्यावरती गायचं. हो. म्हणून पूर्वीचे गायक बेसूर का नाही वाटायचे, हो. कारण एकत्रित ते रेकॉर्डिंग व्हायचं सगळं. बरोबर बरोबर. खरोखर. आता गायलेले गायक त्यांना ऑटो ट्युनिंग करायला लागतं. पण तरीही आत्ताची काही गाणी आपण बघतो ना, ती ऐकतो ती प्रसिद्ध आहेत किंवा हो, हो. ती गाणी छान वाटतात आपल्याला कानाला. त्या पद्धतीने केलेली गाणी हिट होत आहेतच हो. आता. हो. बरोबर. आता अजय अतुल वगैरे हे लोक म्हणजे खरोखर म्हणजे एकॉस्टिक हा. त्यांनी आणलंय पुन्हा, हो. की लाईव्ह रिदम, हा. लाईव्ह मेलडी, हा. सगळी फ्लूट, सितार, हा. ट्रम्पेट वगैरे सगळं ते लाईव्ह करतात. बरोबर. म्हणून ते हिट होत आहे आता. बरोबर बरोबर. आणि आतापर्यंत आपण तुमच्या हिंदीतल्या प्रवासाबद्दल चर्चा केलेली आहे. म्हणजे बॉलिवूड स्टाईल गाणी तुम्ही हो. सध्या सोनू निगमजींबरोबर तर साथ संगत करतच आहात, पण अनेक गायकांबरोबर करत आहात. पण त्याचबरोबर मराठीमध्ये सुद्धा तुम्ही चांगली कामगिरी केलेली आहे. हो, हो, हो. आणि ते म्हणजे अनेक मराठी वाहिन्यांची सिग्नेचर ट्यून असो हो, किंवा हो. मराठी मालिकांसाठी, गाजलेल्या मराठी हो. मालिकांसाठी तुम्ही संगीत संयोजन इथले केलंय. ताकदीनादीन आणि अंताक्षरी हं. मी खूप दिवस केलेले आहेत. क्या बात आहे. हो. पण तो अनुभव कसा आहे? आणि मराठी आणि हिंदी यातला तुम्हाला काही स्वतःला फरक जाणवतो का? नाही, हिंदीपेक्षा मराठी खूप कठीण आहे. कारण फोक इन्स्ट्रुमेंट एवढी आहेत हं. की ती सादर करायची म्हणजे त्या गाण्याच्या पद्धतीनेच जावं लागतं. ते बरोबर. हं. हिंदीमध्ये कसं कॉम्प्रोमाइज पण करतात, हो. की गाणं एखादं वेस्टर्न असेल तर त्याला इथला रिदम उचलायचा, टाकायचा. बरं. पण मराठीमध्ये ते कॉम्प्रोमाइज चालत नाही, नाही नाही. की त्या पद्धतीचं गाणं असेल तर ते इन्स्ट्रुमेंट आलंच पाहिजे हो. तिथे. बरोबर बरोबर. आता डिमडी वगैरे असेल तर त्या गाण्यामध्ये हं. आता उदाहरणार्थ फिरत्या चाका, हो. त्याच्यामुळे डिमडी वाजली आहे, बरोबर. ती वाजलीच पाहिजे तिथे खरं. डिमडी. अशी काही वाद्य आहेत ना जी आतापर्यंत आपण फक्त मराठी गाण्यांमध्येच बघितलेली आहेत, हा, आणि मग ते हिंदीमध्ये ती फार कमी वापरली जातात, कारण त्याचा ठेकाच हो. तसा असतो म्हणजे त्या गाण्यांचा. मग आता ढोलकी एवढी प्रसिद्ध आहे हो. महाराष्ट्र, आता हिंदीमध्ये पण वापरायला लागले. हो. ते. बरोबर. आणि खरं. वापरायलाच पाहिजे, बरोबर. कारण ते वाद्यच असं आहे ढोलकीचं. पण तुम्हाला कधी असा गोंधळ होत नाही का? म्हणजे एकीकडे तुम्ही भारतीय वाद्य म्हणा किंवा मग हे अस्सल मराठमोळं वाद्य जे आपण ढोलकी म्हणतो, तर ती महाराष्ट्राची शान आहे, हो. आणि ती ढोलकी एकीकडे तुम्ही वाजवत आहात, पण त्याचबरोबर आता तुम्ही कॉंगोचा उल्लेख केलात म्हणा किंवा वेगवेगळ्या बाकीच्या वाद्यांचा उल्लेख केलात. हा गोंधळ उडत नाही का? किंवा त्याचा मग रियाज वेगवेगळा असतो का? नाही नाही, ते त्याचे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत ना, हो, परत हो. ठेके आहेत. हो. तो ठेका ह्या आता कोंगाच्या ठेकामध्ये तो ठेका कसा मिक्स होईल मिक्स होईल. हो. त्या पद्धतीनेच ते सादर करावं लागतं, बरोबर. वाजवावं लागतं ते. क्या बात आहे. नाही तर मग ते क्लॅशिंग होणार. हो हो हे वेगळं वाजलंय, ते वेगळं वाजलंय, हो.
ढोलकीचा पॅटर्न वेगळा आहे, तबल्याचा पॅटर्न वेगळा वाजलाय, हो. मग ते क्लॅश होणार, ते आवडणार पण नाही मला लोकांना नाही, ते. बरोबर बरोबर. तर आता आपण या कार्यक्रमाची सांगता एका छानशा वाद्यानी करणार आहोतच, हां. पण त्यापूर्वी मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की इतकी सगळी ओळख आहे तुमची, संगीत संयोजक आहात, संगीतकार आहात, रंगमंच कलावंत आहात, ज्याची आम्ही एक छानशी झलक आत्ताच पाहिली, गायक सुद्धा मी म्हणेन तुम्हाला, कारण छान आवाज तुम्ही लावलेला. या सगळ्यामधनं तुम्हाला स्वतःला काय जास्त आवडतंय किंवा कशात जास्त रमताय तुम्ही? हे रिदम मध्येच. रिदम ते वेगवेगळे ताल करणे आणि नवीन नवीन हे तालामध्ये कंपोजिशन करणे, हे मला खूप आवडतं. अजून सुद्धा काही वाद्य शिकायची आहेत? हो, मी शिकत असतो नेहमी. म्हणजे नवीन, आणि आताची नवीन पिढी येते, नवीन मुलं, त्यांच्याकडूनही शिकायला मिळतं की ते म्हणजे त्यांना सांगायला मला आवडतं. त्यामुळे ते विचारतात ना काय, बरोबर, त्यांना तुम्ही काहीतरी छानसं माझे प्रोत्साहन अनुभव मी देता. सांगतो त्यांना. मला वाटतं कार्यक्रमाची सांगता आता करण्याची वेळ झालेली आहे, पण ही सांगता अर्थातच अस्सल ढोलकीच्या तालाने झाली पाहिजे. धन्यवाद. हे एक वाद्य असं आहे की फुल म्हणजे कडक साऊंड बोलतात त्याला, असं म्हणजे महाराष्ट्राची लाडकी ढोलकी. हे खरोखर तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. खूप छान वाटलं आणि सकाळ खरोखर तालमय गेली असं म्हणायला हरकत नाही, आणि त्यामुळे दिवस अख्खा प्रसन्न जाणार आहे. सर्वांचे या कार्यक्रमासाठी खूप खूप आभार. धन्यवाद.